मोठी बातमी समोर आली आहे। आज दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पुस्तकावरून सुरू असलेल्या वादावर पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली। या विषयावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत इतिहासाचा सन्मान राखला जावा असे म्हटले। या प्रकरणावर राज्यभर चर्चा सुरू झाली आहे। तुमचे मत काय? कॉमेंट करा। जर करत असाल तर पोलिसांची कारवाई करणार आहे। आम्ही दादागिरी करून आंदोलन केलं का? आम्ही करू शकत नव्हतो का? आम्ही तर असं नाही म्हणत आमची मुस्कटदाबी केली। आमदार असून जर आमचे परवानगी रद्द होते, आम्ही कायद्याचा सन्मान केला। तर तुम्ही कायदा मोडसाल तर पोलिसांचं कामच आहे ते कारवाई करायची, त्यांनी केली। भाऊ, थोड्याच वेळापूर्वी म्हणजे काही मिनिटापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हटलंय की या पुस्तकाला 40 वर्ष झालेले आहेत, मात्र आमदार संजय गायकवाडांनी विनाकारण वाद निर्माण केलेला आहे। हे देवेंद्रजीचं स्टेटमेंट 4 दिवसापूर्वीचं आहे आणि माझी त्यांना पण विनंती की देवेंद्रजी, आपण सक्षम मुख्यमंत्री आहात। अनेक कायदे आपण या राज्यात बदलले, अनेक पुस्तकातले लेख आपण बदलले। या पुस्तकाकडे इतके वर्ष दुर्लक्ष जरी असेल, आता जर त्याच्याकडे कोणाचं लक्ष गेले आणि जर तुमच्या मनाला पडत असेल की महाराजांचा अपमान होतो, तर आपण हे पुस्तकाची भाषा बदलली पाहिजे। शिवाजीच्या छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करा, काय त्याच्यामध्ये वेगळं होणार आहे? आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती की एक तर अशी पुस्तकं पडताची झालेली पाहिजे, किंवा केली असेल तुमचं आमचं कोणाचं लक्ष नसेल तर आता लक्षात आलं तर कारवाई झाली पाहिजे। याच्यामुळे कुठे राज्यात वातावरण खराब करायचं किंवा कुठे जातवाद करायचा हा येतो तो अजिबात नाहीये। आमचं सरळ साधी स्पष्ट म्हणणं आहे, महाराजांचा आदर झाला पाहिजे, याच्यामुळे काय नाही। आपण पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी केलेली आहे, सभागृहात कसा आवाज येतो? 100% आम्ही या पुस्तकासंदर्भात किंवा आणखी तिथे कुठे महाराजांचा किंवा महापुरुषांचा, बाबासाहेब असतील, महात्मा ज्योतिबा फुले, हिंदुश्री महाराज असतील, देवी देवता असतील, संत महात्मा असतील, ज्याच्यामध्ये असं काही चुकीचं असेल विधानसभेत पण आम्ही आवाज देतो आणि उद्यापासून आमची कायदेशीर लढाई पण चालवणार। आम्ही महाराष्ट्राच्या सचिवाला पण, कलेक्टरला पण आम्ही विचारणार, एसपीला पण विचारणार, याची येण्याची परमिशन, हरियाणाची परमिशन याची आहे का, याला प्रेस कॉन्स्टिट्यूशन मान्यता आहे का, याला जिल्हाधिकारी मान्यता आहे का, कशावरी हा एवढा खप करतो, याचा काही इन्कम टॅक्स इन्क्वायरी आपण करताय का, हा शासनाला किती होतं, हे सगळे करणार आहे। कायदेशीर लढाई 100% लढणार।